देशभरामध्ये सध्या सी-जे-पी आणि विद्यार्थी आंदोलनानं खूप मोठं स्वरूप धारण केलेलं आहे आणि काल परवा जो निंदनीय प्रकार घडला, म्हणजेच जो लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जमध्ये एक मराठी माणूस खूप जास्त व्हायरल झाला. तो गाजला आणि तो देशभर गाजला. त्याची चर्चा देशभर झाली. असे भरतजी आपल्यासोबत नागपूरचे भरतजी दिल्लीतून सध्या जोडले गेलेले आहेत विशेष भारीसोबत. नमस्कार भरतजी, तुमचं स्वागत आहे विशेष भारीच्या नमस्ते. लाईव्हमध्ये. सर्वात प्रथम तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात? हे सर्व महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना एकदा कळू द्या. कारण व्हायरल झालेला चेहरा आहे यापेक्षा दटून राहिलेला आणि काल पोलिसांशी खऱ्या अर्थानं सौम्य मार्गाने लढलेला माणूस म्हणून आता तुम्ही देशभर प्रसिद्ध होताय. सो प्रथमतः तुमची ओळख सांगा. माझं नाव भरत कमलाकर बाने आहे. मी नागपूर महाराष्ट्र मी नागपूर महाराष्ट्र मधला एक छोटं गाव होतं बेसाबिल तोर्डी. आता ते बेसा नगर पंचायत झालेलं आहे. तिथला मी रहिवासी आहे. आता मला सांगा भरतजी, जी व्हिडिओ व्हायरल होतीये किंवा सर्वांनी ती व्हिडिओ पाहिली म्हणजे जवळपास देशभरातल्या कुणी आता ती व्हिडिओ पाहिली नसेल असे ती व्यक्ती कोण राहिले नसतील. मला सांगा नेमकं तेव्हा काय घडलेलं होतं? तुम्ही कुठे चाललेला होता? आंदोलनात तुम्ही होता आणि नेमकं काय घटनाक्रम घडला एकदा लोकांना समजू द्या. तुम्ही बघितलं असेल, अभिजित दादा ज्या व्हेइकलवर बसले होते, ज्याच्यावर पोंगे वगैरे लागले होते, स्पीकर्स लागले होते, त्या व्हेइकलला आतमध्ये आणण्याची जबाबदारी मला दिली होती. त्या कारणास्तव मी केरला हाऊसपाशी जे हे लागले होते बॅरिकेड्स, त्याच्या जवळ मी उभो होतो. मी अलग-थलग उभो होतो आणि तेवढ्यात चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे काही कार्यकर्ता, 5-6 कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर आझादजी हे लोकं संसद भवनसाठी निघत होते. पर्सनल म्हणजे आमच्यासोबत नाही, मार्च सुरू व्हायच्या अगोदरचीच गोष्ट आहे. ते लोकं निघत होते आणि त्यावेळेस काय झालं, की ते चंद्रशेखर आझादला तर जाऊ दिलं. म्हणजे 5-6 बॉडीगार्ड म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, त्यांच्यासोबत जे होते, त्यांना ते पोलिसवाले जाऊ दिलं नाही त्यांनी. ठीक आहे. मी त्यांच्यापेक्षा खूप दूर होतो. करीब 50-60 फूट दूर होतो. 50-60 फूट दूर होतो. तर ते कार्यकर्त्यांना जाऊ दिले नाही त्यांनी. तर मग ते कार्यकर्ते जिद करायला लागले, की आम्ही त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहो. आम्ही 5-6च लोकं, आमची बाकी लोकं इथेच आहे अंदर. त्यामुळे आम्हाला प्रोटेक्शनसाठी, आमच्या नेत्याच्या प्रोटेक्शनसाठी आम्हाला जाणं गरजेचं आहे. पण हे सहसा गोष्ट खरी आहे, की त्यांच्या प्रोटेक्शनसाठी जाणं गरजेचं आहे. 5-6 लोकं तर राहतील ना एखाद्या नेत्यापाशी. बरोबर. त्यांनी एम-पीला जाऊ दिलं आणि जे कार्यकर्ता होते त्यांना अडवलं. तर कार्यकर्ता म्हणे, "सर अगर जो हम नहीं पहुँचेंगे वहाँ पे, तो कैसा क्या होगा? कि मतलब हम हमारे को जाना ही पड़ेगा उनके साथ." ते काही जाऊ देत नव्हते. यांनी काय केलं, की ते जबरदस्ती जात होते ते लोकं पार करायच्या. तर हे पोलिसवाल्यांनी त्यांना धक्का-बुक्का दिला आणि त्याच्यानंतर त्यांना कंटिन्यू लाठी बरसवली. त्यांच्याकडून येता-येता माझ्यावर पण आले आणि मलाही लाठी बरसवण्यात आली. मला कंटिन्यू लाठी बरसवत होते हे लोकं. माझ्यावर कंटिन्यू बरसवली यांनी लाठी आणि तेवढ्यात एक मॅडम 5-6 लोकं 5-7 लोकं पहिले अगोदर मला मारत होते. तेव्हा मी विचार करत होतो, यार मी तर आपलं अलग कामासाठी आलेलो आहे. मला टीमनं कोणतं काम दिलंय त्याच्यासाठी मी इथं आलो. तर हे मला मारून कोण राहिले हे मला मनात विचार आला पहिले. कारण की मी तर इंडिव्हिज्युअली अलग उभा होतो ना. हं. मी तर माझ्या आजूबाजू कोणी नव्हतं. माझ्या मागे 50-60 फूट दूर, 50-60-70 फूट दूर लोकं होते आणि ते 50-60 फूट दूर ते कार्यकर्ता होते. ठीक आहे. हं, हं. तर मी तिथे गेलो. मी तिथे उभो होतो. ते आले आणि लाठी मारणं चालू केलं त्यांनी. तर मी बघितलं 1 मारली, 2 मारली, 3 मारली, 4 मारली. कंटिन्यू लाठी मारत होते. सर मग मी माझ्या मनात आलं, "मारो सर, मारो. मारो सर, मारो. मुझे मार डालो. गोली मार दो सर." कारण की मी काही केलेलं नव्हतं. जेव्हा मी काही केलेलं नव्हतं, तेव्हा माझ्यावर एवढी लाठी बरसवण्यात आली. तर माझ्या मनातून एक भावना निर्माण झाली, की सर आता अगर जर तुम्ही अशाच गोष्टी करत असाल, कोणालाही पकडून केव्हाही कुठेही मारत असाल, तर भाऊ मला मारूनच टाका. हे माझं हं. म्हणणं होतं त्यांच्यापासून. तर त्यांना ते लोकं अजून लोकं येत होते माझ्याजवळ मारायला. हं. ते लोकं माझ्याकडे अजून लोकं येत होते. पण त्याच्यामध्ये एक लेडीज ऑफिसर होती आर-ए-एफची.
तिने बघितलं की कोणतरी शूटिंग करत आहे. मला माहित नव्हतं तेव्हा की कोणी शूटिंग करत आहे, की काय करत आहे. तर ते आली माझ्याकडे आणि आप चलो, चलो, चलो करत-करत तर त्यांनी तिथं समोर मग मीडिया आली मागून. हं, हं, माझ्या समोरून मीडिया आली. मग हं, मीडिया वगैरे आली तर त्यांनी तर मला थांबवलं. मला मारलं नाही. मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर जशी मीडिया गेली परत, पण तो व्यक्ती जो पहिलेपासून रेकॉर्ड करत होता त्यांनी सगळं माझ्याकडेच फोकस ठेवला होता. माहीत नाही काहून तर. हं, ते का म्हणजे इन्सिडेंटली कोइन्सिडेंटली त्याला माहीत नाही माझ्यासोबतच चुकीचं होणार होतं हे. त्याला माहीत होतं का नाही होतं का काय माहीत. तो पण एक मराठी बांधवच आहे आपला. त्यांनी जो शूट केला. हं, तर ते लोकं जशी ते मीडिया तिकडे कोणी दुसऱ्यांची बाईट घ्यायसाठी सरकली, तशी 25 एक लोकांची टीम आली. त्याच्यामध्ये एक दिल्ली पोलिसची 4-5 लोकं होती. त्याच्यामध्ये 15 लोकं आर-आर-एफची होती, सी-आर-पीची होती. त्याच्यात लोकं आणि त्यांनी माझ्यावर लाठी बरसवली. लाठी बरसवता मग मीडिया स्वतः पर्सनली अंदर आली. मला अलग घेऊन गेली आणि मला बोललं. मला विचारलं, की तुझं काय केलं?" मी म्हटलं, "मी तर काही नाही केलं. तुम्ही बघू शकता. कोणी ना कोणाच्या ह्याच्यात फुटेज तर आलीच असेल." मी हे विचार करत होतो. पण ते खरंच ते घडलं, की ती फुटेज होती कोणापाशी तरी. म्हटलं काही ना काही तर कुठून ना कुठून निघून जाईल. नाहीतर मी माझ्या तर भावना मी सांगत होतो, की माझ्यासोबत का घडलं? माझ्या जे तोंडावर जे घडलं मी ते आपल्या तोंडाने सांगितलं. तर मग तोपर्यंत मला माहीत नव्हतं, की कोणाकडे व्हिज्युअल्स आहेत का म्हणून. पण त्यानंतर मला सगळ्यांनी मग एका जणाने येऊन मला कोल्ड ड्रिंक दिली, ते लिंबू सरबतवाली. त्याच्यानंतर मी थोडं पाणी-वाणी पिलो, म्हणजे लिंबू सरबत पिलो. तरी माझा नाही का ते जे त्यांनी लाठी मारलं, तर ते मला बोलता जमत नव्हतं. माझा दम भरल्यासारखा होऊन गेला होता, की हे जेव्हा 25 लोकं मिळून मला मारत होते, तर बेदम मारले. डोक्यापासून तर नखापर्यंत सगळीकडे मार पडलेली आहे. आणि त्या कारणामुळे मग मी तिथून चाललो गेलो. का माझी चुकी हेच होती, की एक गाडी जे मला टीमनी सांगितली होती आतमध्ये आणण्यासाठी मी फक्त बाजूला उभं होतो. आली पण नव्हती ते. हं, ठीक आहे. हं, आली नव्हती. मी आणि वेगळा उभा होतो. आणि मग मी तिथून आल्यानंतर तिथे गाडीत बसलो तेव्हा अभिजितदादा आले आणि मग मी बसलो. तर नाही का माझ्या घरून फोन आला अर्ध्या घंट्यातच. तो इन्सिडेंट झाल्यानंतर अर्ध्या घंट्यातच माझ्या घरून फोन आला, की "तुला मारहाण झालेली आहे का?" मी म्हटलं, "मम्मी नाही." हं, "कोण सांगत आहे?" म्हणलं. तर ते म्हणे मम्मी म्हणे, की "तुला मारहाण झालेली आहे. आम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघितले आहे." हं, हं. व्हिडिओ बघितले म्हटले, की मला तुला मारलेलं आहे. आम्ही बघितलं सगळ्यांनी. तू खोटं नको बोलू. मग मी म्हटलं, "ते पोलिसवाले काही जास्त मारत नाही." म्हटलं, "हे छोटं-छोटं असं टच केलं." म्हटलं, "ते काही मारत-वारत नव्हते." म्हटलं. "आता मी काय बोलणार होतो? तुम्हीच सांगा ना, मी काय बोलणार होतो आपल्या आई-वडिलांना, जेव्हा माझे पॅरेंट्स, माझे वडील हार्ट अटॅकचे पेशंट होते." हं. मला एक भीती होती, की त्यांच्या मनात अशी भीती निर्माण नाही झाली पाहिजे आणि कुठली दुर्घटना घडली नाही पाहिजे. म्हणून मी ते संभावना प्रयत्नात मी ते सगळं सांभाळण्याच्या तयारीत होतो. पण त्यांनी व्हिडिओज बघितले. आता त्याच्यावर मी काय बोलू? मम्मी म्हणे, "पुरे लोकं सांगून राहिले आणि आता मी स्वतः व्हिडिओ पण बघितला" म्हणे, "तर सांग" म्हणे. मग म्हणलं, "मार म्हणलं, छोटं-मोठं चालत राहते" म्हटलं. ठीक आहे. ते तेवढीशीच क्लिप आली, पण बहुत मोठी क्लिप होती ते, की त्याच्यानंतर पण मला मार पडली. तर मग एवढं सगळं माझं बोलणं झालं. मी तिथेच बसलो होतो गाडीत. हं. आता कमेंट्समध्ये लोकं विचारतायत, सध्याच्या घडीला आंदोलन कसं सुरू आहे आणि देशभरातून या आंदोलनातून आता तुम्ही दिल्लीत आहात, स्वतः तिथे उपस्थित आहात. कसं लोकं सपोर्ट करतायत सध्या? सर, पुष्कळ लोकांना मला हजारो फोन आलेत, मेसेजेस पडलेत माझ्याजवळ. माझा WhatsApp हँग झालेला होता. माझा Instagram हँग झालेला होता. मी तुम्हाला सांगतो, की ज्या प्रकारे हे घडलं, की जो प्रोटेस्ट होता आमचा, तो त्या लोकांच्या मनात काय जज्बा आहे. यार भाई त्यांना सॅल्यूट आहे, की इतके मारतोड झाल्यानंतर बी लोकं बँडेज पट्ट्या बांधून, फ्रॅक्चर बांधून आजही त्या आंदोलनात बसलेले आहे आणि आताही आंदोलन पुरं फुल याच्यामध्ये चालू आहे आणि सगळी पब्लिक हर जागेवर भरलेली आहे तिथपर्यंत. पूर्ण पालिकापर्यंत भरलेली आहे. अच्छा. आता तुम्ही बरे आहात का सगळ्यात पहिली गोष्ट. कारण अनेकांना दुखापती झालेल्या आहेत आपण बघितल्या. व्हिडिओज आज देशभरात व्हायरल होत आहेत. तुम्ही ठीक आहात का? आणि तुम्हाला फार लागलेला मी आहे ना? मी ठीक
मी ठीक आहो, मी ठीक आहो. सगळ्यांना माझे एकच सांगणं आहे, आता तुमच्याद्वारे पण मी सांगतो, की मी ठीक आहो. सगळे लोकं मला मेसेज करत हेच विचारत आहे, की "तू भाऊ कसा है? बाबा कैसा है? भैया आप कैसे हो? आप ऐसे हो जिगरा आपके जैसा जिगरा हम भी चाहते हैं." भावा तू माझ्यासारखा जिगरा नाही. माझी पण प्रेरणा हे महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन मी इथे उभा आहो. अरे, तू पण प्रेरणा घे. पण माझी प्रेरणा काय? मी तेवढ्या लेव्हलचा व्यक्ती नाही आहो. ते लोकं मला एका टॉप लीडरसारखे म्हणजे जसे भगतसिंग याच्यासारखे बोलत होते. पण मी मी स्वतःला मानतो, की मी नाही आहो तसा. पण हे भावना अशी निर्माण झालेली होती, की नाही का, की हम मरेंगे तो अब मरेंगे. अब यही मरेंगे और यही दफन हो जाएंगे. अगर जंतर मंतरवर मी दफन झालो असतो, तर मी अमर झालो असतो. असं मला वाटते. कारण की लोकशाही वाचवण्यासाठी मी जे प्रयत्न माझ्या द्वारे केले गेले, ते मी केले. मी त्याच्यावर कुठलीच टिप्पणी केली नाही. ज्या प्रकारे त्यांनी मला शिवीगाळी केली, ते लोकांनी व्हिडिओमध्ये बघितलं, की त्यांनी मला शिवीगाळी केली. त्यांनी मला मारहाण केलं, तरी मी ऊच चू नाही बोललो त्यांना चुकीचं आणि नाही मी काही केलं. आई-बाबांची काय प्रतिक्रिया? आता नक्कीच कुठल्याही आई-बापाला आपला मुलगा अशा पद्धतीनं मार खातोय, की त्याला कोणीतरी मारतंय, हे खरं तर बघवत नाही. पण तुमच्या आई-वडिलांची यावरती काय प्रतिक्रिया होती? काय म्हणाले आई-वडील? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका मुलाला आपल्या आई-वडिलांवर जेवढं प्रेम असते ना, तेवढंच आई-वडिलांना मुलांवर असतं. तुम्ही किती म्हणजे एक एज असतो का आपल्याला वाटतं का आपले आई-वडील आपल्याला बोलतात, वाईट बोलतात, हे बोलतात, ते बोलतात. पण एक एक असा काळ येतो का जेव्हा सगळं काही माहीत पडते, की कसे उन्हाळे-पावसाळे असतात. त्यांनी काय प्रयत्न केले, किती कष्ट केले आणि तुम्हाला इतकं समोर आणलं आणि किती प्रयत्नानंतर तुमचं हे तुम्ही आज जिथे उभे आहात. तर माझ्या वडिलांना पहिली भीती निर्माण झाली होती. पण ज्या प्रकारे लोकं माझ्या वडिलांना शुभेच्छा देत होते, की हे पोरगं जे तुमचं आहे, हे जो मुलगा आहे तुमचा, तो अतिशय छान काम केलेला आहे. माझ्या वडिलांना प्रतिसाद तो असा मिळाला. माझ्या वडिलांना तर न्यूज मीडियावाले लोकं यू म्हणत होते, की तुम्ही बाईट द्या, हे करा, ते करा. माझे वडील म्हणे, "मी किती बाईट देऊ?" वाह! मी बाईट नाही देऊ शकत एवढी. तर प्रत्येकजण मीडियावाले माझ्या घरी येत होते. मीडियावाले म्हणत होते, "तुम्ही बाईट द्या." माझे वडील म्हणे, "मी एवढं बोलू शकत नाही. एकदम माझे काही तेवढं म्हणजे आता म्हणजे वय नाही आहे. एकदम स्पिरिच्युअली आणि आणि मी कसं आहे, की भावुक व्यक्ती आहे. मी कुठल्या लेव्हलवर भावुक होऊन जाईन." असं आणि त्यांच्या मनात जे भीती आहे, ते निर्माण झालेली होती त्यावेळेस. पण जेव्हा लोकांचे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पण एक उत्साह होता, की पोरगा काही चुकीच्या मार्गावर नाहीये. जे पण लढा देतोय, तो लोकांसाठी देतोय, लोकहितासाठी देतोय. नक्कीच, नक्कीच. आता तुमच्याकडं तुम्ही व्यवस्थापनामध्ये आहात ना, बरोबर ना? या संपूर्ण आंदोलनाच्या व्यवस्थापनामध्ये तुमच्याकडची काय जबाबदारी आहे? आता काल रात्री माझ्याकडे जबाबदारी होती, जे पूर्ण टीम जी होती, मी मेन लीडमध्ये होतो काल, की पूर्ण स्टेजपासून जो पण पूर्ण प्रोटेस्ट साइटची जी लीड होती, जी मेन लीड माझ्या हातात होती. माझ्या हाताखाली मयूर म्हणून माझा एक मित्र आहे. म्हणजे जो इथेच जुळला आमच्या प्रोटेस्टमध्ये. आमच्या प्रोटेस्टमध्ये पुष्कळ मित्र असे जुळले आहे, की जे खूप प्रामाणिक आहे. म्हणजे सगळेच प्रामाणिक आहे. पण ज्या लोकांना मी बहुत टचवूड म्हणतो आता म्हणजे ज्या लेव्हलवर सगळे लोकं आहोत आम्ही, सगळे टचवूडच आहे. म्हणजे एक मॅजिक क्रिएट केली आहे. म्हणजे आम्ही एकसारख्या मनातले लोकं, भावनेतले लोकं, जे लोकं शोषित, पीडित झालेले लोकं, एक सोबत जुळलेलो आहोत. यांची भावना कोणाला दुखापत पोहोचवण्याची नाही आहे. आमच्यावर भलेही शोषण झालेलं असेल, पण आम्ही कोणाच्या आम्हाला कोणाच्यावर दुखापत पोहोचवायची नाहीये. मयूर होता, अजून एक दादा होता, त्याचं नाव नाही माहीत मला, पण तो पण होता. हे माझ्या अंडर लीड करत होते आणि पूर्ण शांतपूर्वक तरीकेने कालचा प्रोटेस्ट झाला आणि काल रात्रीपासून तर मी सकाळी 8 वाजतापर्यंत त्या ड्युटीवरच होतो. जी ड्युटी मला सोपवण्यात गेली आणि काही कुठल्याही प्रकारचा गैरसंभव आणि हे सगळं म्हणजे जे काही गैरसंभव प्रकरण झालेले नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. अनेक पोलीस अधिकारी आपल्या बाईट्समध्ये किंवा माध्यमांशी बोलताना असं सांगतायत, की आंदोलनकर्त्यांनी आम्हाला प्रोव्होक केलं, आम्हाला उकसवलं. आता तुम्ही काल एक्झॅक्ट त्या वेळेला, त्या टाईमलाच बरोबर तिथं होता
अशी काही घटना घडली होती का? एक्झॅक्ट कोणत्या मोमेंटला आंदोलन चिघळलं आणि पोलिसांनी यासाठी कशा प्रकारची तयारी ऑलरेडीच करून ठेवलेली होती? कारण आपण व्हिडिओ बघितल्या. कारण आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलाय, की पोलिसांनी ऑलरेडीच एक दगडाने भरलेला ट्रक आणून ठेवलेला होता. अशा व्हिडिओज व्हायरल होत आहेत. काही गाड्या फोडलेल्या व्हायरल होत आहेत. एक्झॅक्ट कोणत्या पॉइंटला आंदोलन चिघळलं? ऍक्च्युअली काय आहे ना, याचे व्हिज्युअल्स आम्ही ऑलरेडी प्रोव्हाईड करून दिले होते. 2-3 दिवसापासून यांचा ते प्लॅन चालू होता. गाड्या ऑलरेडी तिथं प्लांट 2-3 दिवसा अगोदरच झाल्या होत्या. यांचे व्हिज्युअल्स तुम्हाला भेटून जाईल पेजेसवर. पुष्कळ जागेवर आम्ही फैलवलं होतं. जेव्हा पार्लमेंट पोलीस स्टेशन जो एवढा हायलाइट एरिया आहे, जो एवढा हायलाइट एरिया जिथे जंतर मंतर सारखी प्लेस आहे, तिथे अगर जर कुठल्या प्रकारचा ट्रक किंवा कुठल्याही प्रकारचा असा व्हेइकल जो तुटला फुटला आहे, तर तो काय यांच्या नजरेत नाही आला का? जेव्हा आम्हाला म्हणतात की तुम्ही आयबी जे आहे यांची इंटेलिजन्स ब्युरो आम्हाला आतंकवादी घोषित करते, आम्हाला पाकिस्तानी घोषित करते, आम्हाला तत्व घोषित करते, सामाजिक कंटक आम्हाला घोषित करता. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला म्हणता, एक किती टोचू-टोचू तुम्ही बोलले आम्हाला. पण आम्ही त्या आंदोलनात शांतीपूर्वक होतो. आता आम्हाला सगळ्यांना दिसून राहिलं, सगळ्यांनी व्हिडिओ पहिलेच प्रोव्हाईड केले होते. ज्या दिवशी मार्च निघाला होता त्याच्या अगोदर सगळे व्हिज्युअल्स आम्ही फैलवले होते, की ह्या गाड्या फुटलेल्या यांनी प्लॅन केलेल्या आहे. ऑलरेडी यांनी ट्रक आणलेले आहेत, गोटेचे यांनी ट्रक आणलेले आहेत. आम्ही हे सगळं फैलवलं होतं. तरी याच्यानंतर पण आम्हाला अगर जर म्हणत आहे तुम्ही लोकं, की आम्ही चुकीचं आहोत, तर याच्यावरती आम्ही काय पुरावे देऊ शकतो तुम्हाला? कोणत्या मोमेंटला एक्झॅक्ट आंदोलन चिघळलं? आंदोलन कसं आहे ना, की जे आंदोलन होतं चालू, त्यावेळेस पहिले तर लाठीचार्ज पहिले व्हॉलंटिअरिंगमध्ये माझ्या सगळ्यात पहिले मलाच पडली. व्हॉलंटिअरिंग म्हणा किंवा प्रोटेस्ट साइडमध्ये सगळ्यात पहिले मलाच पडली. ते हं. कार्यकर्ता सोडले तर त्याच्यानंतर पहिलं मलाच पडली. त्याच्यानंतर माझ्या मागच्या लोकांनाही मारण्यात आलं होतं. तेव्हा त्याच वेळेस मागच्याही लोकांना पण मी तिथंच उभा होतो दटून. माझे मागचे लोकं भगत होते, पण मी तिथं दटून उभा होतो. कारण की मी काही चुकीचं केलं नव्हतं. अगर असेल तर मला व्हिज्युअल दाखवून द्या. माझं साफ म्हणणं होतं, की तुम्ही व्हिज्युअल दाखवून द्या. कारण की मी तेवढ्या वेळपर्यंत बोलू शकत नव्हतो, जेवढ्या वेळ ते मारत होते. कारण की जेव्हा मी बोलणार का होतो तेव्हा त्यावेळेस. पण माझ्या मनात हे होतं, की जर अत्यंत चुकीचं काही केलं असेल मी, तर तुम्ही दाखवा व्हिज्युअल्स. हे नंतरची गोष्ट आहे. तर आंदोलन तेव्हा चिरगळलं जेव्हा यांनी महिलांवर हत्या म्हणजे पुरुषांनी मारलेलं होतं महिलांवर. पुरुषांनी मारलं आणि आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्या आणि यांनी शिवीगाळी केली. पहिली गोष्ट तर शिवीगाळी केली आणि जो आंदोलन जेव्हा मुली वगैरे तिथे होत्या बॅरिकेडपाशी तर ते धक्काबुक्की करायला लागल्या. ते बॅरिकेड हटवत नव्हते. ते काही आले असेल 2, 4, 5 समाजकंटक तर तुम्ही मॉनिटर करून त्यांना बाहेर काढू शकत होते. लिटरली जेव्हा आम्ही मॉनिटर करू शकून राहिलो त्या लोकांना, तर तुम्ही मॉनिटर करू नाही शकत का? आम्ही आपल्या डोळ्याने बघून राहिलो. तुम्ही एवढी फोर्स होती. ते पण ते समोर असताना. अगर जर असं काही घडलं, तर तुम्ही 5 लोकं होते. 5-10 लोकं होते, जे ते असल, ज्याच्यामुळे जे बॅरिकेड काढायचा प्रयत्न करत होते, त्यांना तुम्ही डिटेन करू शकत होत्या. तुम्ही डिटेन करू शकत होते, अरेस्ट करू शकत होते. कारण की आम्ही डायरेक्ट बोललो होतो. अभिजित दादांनी पण म्हटलं होतं, जे पण चुकीच्या मार्गे जर काही करत असेल, तर ते आमच्या समर्थनात नाही आहे. हे अभिजित दादांनीच ऑलरेडी सांगितलं होतं. त्याचा मतलब ह्या होता, की जे पण चुकीचं घडत होतं, सीधा काय सांगणं होतं, की तुम्ही त्यांना डिटेन करू शकता, अरेस्ट करू शकता, जे चुकीचं करत आहे. पण काही लोकांच्या चुकीच्यामुळे जे 4-5 लोकांच्या चुकी जे मॉनिटर आम्ही करू शकतो, तुम्ही काऊन नाही करू शकत? तुम्ही 4-5 लोकांच्या चुकीमुळे तुम्ही सगळ्यांना मारत आले. सगळ्यांना मारत आले, तुम्ही गाड्या फोडल्या. तुम्ही जे अभिजितदादा बसले होते, तेच गाडी फोडली. आम्ही शांतीपूर्वक होतो. आम्ही नाही ते ट्रक घेऊन ते बॅरिकेडवर चढवला ना काही केलं. आम्ही चुपचाप बसलो होतो. आम्ही आपले नारे देत होतो. आम्ही सांगत होतो, की "सर हटा दो, बैरिकेड हटा दो, हमको संसद भवन जाना है." मग तेवढ्यात मेसेज आला, की जे-पी नड्डाला भेटायला आशुतोष आणि सौरभ दास गेले आहेत. असं माहीत पडलं होतं आम्हाला. तर आम्ही तिथे 2 एक तास आम्ही तिथे थांबलो. मी थांबलो. त्याच्यानंतर काय झालं, की एक प्रकरण पोलिसवाले जे आहे ना, बॅरिकेडपाशी जेव्हा लोकं पोहोचत होते, तर बॅरिकेडपाशी तिथं त्यांनी लाठ्या मारणं चालू केलं. लाट्या मारणं चालू केलं आणि मग नाही का ते कोणत्या एका लाठी वगैरे पकडली होती कोणत्या पोलिसवाल्याची कोणीतरी.
तर त्या लाठी पकडल्यामुळं नाही का त्यांनी काय केलं पूर्णच्या पूर्ण ट्रक गिकन पुरं लोकांवर मारला. अरे एका व्यक्तीला तुम्ही ट्रेस करा ना भाई. तुम्ही ट्रेस करू शकता, मॉनिटर करू शकता. तुम्ही सगळ्या लोकांना का सजा देताय ह्या गोष्टीच्या? तुमच्यापाशी विचार आहे का एवढ्या सगळ्या लोकांनी एवढ्या सगळ्या येते एवढ्या सगळ्या लोकांनी काही चुकीचा मार्ग वापरलेला नव्हता. सगळे शांत बसले होते. एका एका एक कोणी आलं असेल तर ते बॅरिकेडपर्यंत होते लोकं. त्या लोकांनाही मारहाण केली. मग तिथून पूर्ण मागेपर्यंत मारहाण करत आले. शेवटचे 2 प्रश्न मला विचारायचे आहेत. तर त्यातला पहिला हा आहे, की लाठीचार्ज झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली की आणखी वाढली? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला ना, तर पुष्कळ लोकांना मला म्हटलं, म्हणजे हजारोच्या संख्येने तिथे लोकं आले होते. मला भेटले. मला वाटलंच तरी काही ना काही होईल. मग लोकं म्हणून मी कोणत्या गेटनं जाऊ मला हेच नाही समजत होतं. मी मागच्या गेटनं जाऊ, समोरच्या गेटनं जाऊ. कारण की जर मी तिथे गेलो असतो, तर वापस ते स्टॅम्पेड झालं असतं. पण मागेही पब्लिक होती. तर मागे पब्लिक होती, तर मला तिथंच पोलिसवाले पहिले अगोदर मला रोखलं होतं पोलिसवाल्यांनी. मला रोखलं होतं त्या बॅरिकेड्सवर. पण जेव्हा लोकं येत गेले, मला भेटत गेले, "अरे भैया आप हो क्या? आप हो क्या? वो आप थे क्या वो भगत सिंह जैसे द लीजेंड? आपने बहुत अच्छा काम किया जो आपने हाथ नहीं उठाया और आप अच्छे से खड़े रहे पीसफुल तरीके से." सगळे लोकं मला भेटायला आले. तेव्हा जाऊन पोलिसवाल्यांना समजलं काय, हा काहीतरी सेन्सेशनल मॅटर आहे आणि याला इकडूनच जाऊ द्यायला पाहिजे. अगर तिकडून गेलं तर अजून स्टॅम्पेड व्हायची चान्सेस होती. आणि पुष्कळ लोकं मला म्हणाले, की "दादा आम्ही तुझा व्हिडिओ बघितला, आम्ही रडलो सहसा, का तू तिथे उभा आहे आणि हे कंटिन्यू तुला मारत आहे, मारहाण करत आहे, पण तू प्रतिकार नाहीये कुठल्याच गोष्टीचा. तू उलट जबाब देत नाहीये किंवा तू त्यांना त्यांचा रिएक्ट नाही करत आहे, त्यांना मारत नाहीये." आम्हाला रड येत होता म्हणे, की हा कसा का उभा आहे? आम्ही उभं कसं राहू? असं त्यांना वाटलं, की तू कसा उभा राहिला? तू आमची इन्स्पिरेशन आहे, असं लोकं मला म्हणत गेले आणि त्यामुळे आम्ही इथे पोहोचलो. की लोक ह्या गोष्ट बोलत मला आतापर्यंत हे सगळ्या गोष्टी बोलण्यात आल्या आणि मला असं असं वाटतं, की एक स्वाभिमान आहे, की मी जर ह्या प्रोटेस्टमध्ये तर मला पीसफुल तरीकेनेच हा प्रोटेस्ट करायचा आहे. मला कुठल्याही वाईट तरीकेने या प्रोटेस्टला घेऊन जायचं नाहीये. आणि शेवटचा प्रश्न. पुष्कळ लोक जंतर मंतरवर आता आहे. पूर्ण जंतर मंतर भरून नाही अखेरपर्यंत. ते जे बॅरिकेड्स लागले ते बाहेर पण लोक आहेत आणि मागे मागे पण लोक आहेत आणि यांनी यांनी आता एंट्री अशा अशा करून ठेवल्या आहे का इकडं घुमून जा, तिकडं घुमून जा, 2 किलोमीटर घुमून जा, 4 किलोमीटर पैदल जा. अशा वाल्या एंट्र्या करून ठेवल्या यांनी. शेवटचा प्रश्न भरतजी. सबंध देशामध्ये वातावरण अगदीच बिघडलेलं आहे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही तर प्रमुख मागणी आहेच. तुम्ही देशवासियांना या आंदोलनाच्या निमित्तानं काय सांगाल? काय एक उद्देशात्मक सांगाल? शेवटचं 1-2 शब्द लोकांना काय आवाहन कराल? हा बघा, माझं शिक्षण ऑलरेडी झालेलं आहे. मी एक प्रॉपर्टी डीलर आहो आणि छोटा-मोठा प्रॉपर्टी डीलर आहो आणि इम्पोर्ट अँड एक्सपोर्टचं काम करतो. माझं चालू आहे व्यवस्थित. पण माझं काम उद्या व्यवस्थित चालणार का? याची गॅरंटी मला नाहीये. मला असं वाटतंय का अमीर कभी गरीब हो सकता है और गरीब कभी अमीर हो सकता है, इसका भरोसा नहीं है. पण सगळ्यांना समान एज्युकेशन भेटलं पाहिजे. गरिबाच्या मुलाला पण तेच एज्युकेशन भेटलं पाहिजे, जे अमीराच्या मुलांना भेटतंय. आणि त्याच लेव्हलचे एज्युकेशन आपल्याला गव्हर्नमेंटच देऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही देऊ शकत. आणि एक ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे प्रत्येक गोष्टीत. एज्युकेशन बोललो तर आपण हा खूप मोठा मॅटर आहे. कारण की एज्युकेशन नसल्यामुळे लोकं बेरोजगार आहेत. आणि एज्युकेशन असल्यावरही बेरोजगार आहेत. पण एक गोष्ट सांगतो, एज्युकेशन प्रॉपर जर नसली भेटत कारण की हे गरीबच होऊन जाते ना. एज्युकेशन करता एक माणूस स्वतः आपल्या शेती, राहणं आणि प्रॉपर्टी विकून आपल्या मुलाला शिकवतो, तो पूर्णच गरीब जातो. आता तुम्ही एक डॉक्टर बनवता म्हणता ते एक करीबन 40-50 लाख रुपये लागतो मिनिमम. मिनिमम 40-50 लाख रुपये लागतो. आता नीटची एक्झाम लीक झाली होती. त्या लीकची भरपाई काऊन मला एक गोष्ट सांगा ना, एक सामान्य इनोसंट स्टुडंट जो आपला अभ्यास करतो आणि असे किती एक्झाम आहे. अन्याय कसं का सहन कराल? आता याचा मतलब हे काय आहे, की कोणी हे लोकं म्हणते याच्या अगोदर काय एक्झाम लीक नाही झाल्या का? अरे भैय्या याच्या अगोदर एक्झाम लीक झाल्या आहे. याच्या अगोदर तुम्ही मंत्री होते, विधायक होते.
आता मला एक गोष्ट सांगा, याच्यानंतर का तुम्ही जरुरी आहे का तुम्हीच विधायक राहणार, तुम्हीच मंत्री राहणार? मला एक गोष्ट सांगा, कुठलीच गोष्ट परमनंट नाही, टेम्पररी आहे. जर पुराण्या गोष्टी झालेल्या आहेत, तर त्याच्यावर अ, एक अमेंडमेंट आणायला पाहिजे, की ह्या सगळ्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे आणि याच्यावर परफेक्ट, की याच्यावर जो बसतो, की अगर जर असं काही घडलं, तर त्याला कठीण कठीण शिक्षा भेटली पाहिजे आणि इथून आणि ही जबाबदारी धर्मेंद्र प्रधानची होती. कारण की जेव्हा घरी वडील असतो ना, वडील जो डायरेक्शन देतो, तसा तो मुलगा डायरेक्शनवर जातो. लहानपणापासून जो घडतोय. कारण की जर तुम्ही आपल्या पोरांना अगर जर चुकीच्या मार्गावर घेऊन जाल, तर चुकीच्याच मार्गावर जाणार. कारण बापाच्या आणि आई-वडिलांचा धाक असायला पाहिजे. अगर जर बापाचाच धाक नाही आहे, म्हणजे धर्मेंद्र प्रधानचाच धाक नाही आहे, तर मग ही गोष्ट कशी होऊ शकते? तुम्ही हे संभव करत असं वाटतंय का तुम्हाला संभव असेल? वडिलांचा धाक नसला तर पोरगं कधी बाहेर पडू शकते. कारण की पोरांना माहिती आहे, की अगर जर मी काही चुकीचं करेन, तर बाप मला हकलून टाकल, घराच्या बाहेर बेदखल करून टाकल. वाटते का नाही वाटत? बरोबर आहे. हे नीव छोटी-छोटी नीव आहे. तुम्ही समजू शकता, लोकं समजत आहे. धन्यवाद पुष्कळ काही आहे बोलण्यालायक, पण एवढा टाईम नाही आहे. त्या धन्यवाद गोष्टी भरतजी. तुम्ही विशेष भारीच्या प्रेक्षकांशी हितगुज केलं. कारण अनेकांना हे आंदोलन ग्राउंड लेवलला काय सुरू आहे हे जाणून घ्यायची खूप इच्छा होती. आणि आताही सुरू आहे. भरतचा लमसम पब्लिक आहे आणि प्रोटेस्ट सुरू आहे कंटिन्यू. मी माझ्या चॅनल्सवरनं, माझ्या पेजेसवरनं मी लाईव्ह येतच राहतो. आणि दुसरी गोष्ट सकाळी-सकाळी पण पाऊस वगैरे आला, तरी लोकं सगळे व्यवस्थित तिथे राहिले. काही लोकांकडे ताडपत्री नव्हते आमच्या, कारण की आमचे ताडपत्री वगैरे हे सगळं सामान-गिमान हे घेऊन गेले. हे जे दहशतगर्द आहेत ना, ओरिजिनल दहशतगर्द, त्याचे डोके फुटले, चिरपट पडले, लोकांचा जीव गेला. आय-सी-यूमध्ये भरती आहे. ॲम्ब्युलन्समधून काढू-काढू यांनी मारलेलं आहे पेशंट लोकांना. मुलींवर किती अत्याचार झाला तुम्ही पण बघितलं आहे, की सहसा त्यांना खालती खालती आपटून, लेटवून त्यांच्यावर कुठे-कुठे हल्ला केला गेला आहे. लाथाबुक्क्यांनी मारलेला आहे. हे सगळे व्हिज्युअल्स आहे. आता मी मी तुम्हाला सांगेन त्याच्या अगोदर तुम्हाला व्हिज्युअल्स भेटून जाईल. आणि हे गोटमार ते हे यांनी केले आहे हे दिसून राहिलं. हे पोलिसवाल्यांनी केलं आहे हे दिसून राहिलं. अगर ते पोलिसवाले सत्यवचन बोलत आहे ना, तर ते व्हिडिओज दाखवून द्या. अगर तुम्ही गोटमारच करणार होते, तर एक काम करणार पहाडाच्या जागेवर जिथे प्रोटेस्ट साईट एखादी पहाड जागेवर ठेवलं. अरे एवढं सिमेंटीकरण आहे पूर्ण दिल्लीभर. झाडं नाही आहेत दिल्लीत. जंतर मंतरमध्ये जेवढे झाडं दिसते, जंतर मंतरच्या एरियात जेवढे झाडं दिसतात तेवढे झाडं आहेत. आणि जे गव्हर्नमेंटचे बंगलोज आहे, गव्हर्नमेंटचे जेवढे कार्यालय आहे, बघ तिथपर्यंत झाडं आहे. बाकी कुठे झाडं-वाडं नाही आहे. पुरं सिमेंट करून करून ठेवलं. कुठे-कुठे? एवढे कुठे आले कुठून? आणि आम्ही ऑलरेडी व्हिज्युअल्स दिलेले होते, की भैय्या हे 3-3 गाड्या, 2-2 गाड्या आलेल्या आहे गोट्याच्या. याच्यावर कारवाई करा. काहून नाही केली कारवाई? आणि आमच्यावर नाव काहून फसवता? अरे इनोसंट स्टुडंट आहे भाई. 6 महिन्याच्या मुलीपासून तर वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष बाकी असलेल्या बुजुर्ग व्यक्तीपर्यंत ह्या सगळ्यांचं आंदोलन होता. ते लोकं बुजुर्ग लोकं ही मला म्हणाले, की "आम्ही तुमच्या सोबत आहोत. अखेरीपर्यंत लढायचं असेल तर लढू आणि असं लढायचं आहे तर आम्ही शांतीपूर्वक लढू आणि इथं अमर होऊन जाऊ." पण आमच्याकडे 1-2 वर्ष बाकी असेल ना, त्या 1-2 वर्षाच्या अगोदर पण मेलं तरी चालेल, पण आम्ही स्टुडंटच्या सपोर्टमध्ये आहोत. घाणेरडं इतकं घाणेरडं व्यवस्था करून टाकली होती, इतकी घाणेरडी अवस्था लोकांची झाली होती त्यावेळेस, की कितीतरी ट्रकाने चप्पल बूट हे ट्रकाने नेले असते ना तुम्ही ना, तर ढिगाचे ढिग जमा झाले असते, तर संसद भवनसमोर नेऊन टाकायला पाहिजे होते, असं मला वाटतंय. का किती लोकं इथे आले होते आणि किती लोकांचा तुम्ही धावपळमध्ये जीव काढला आणि तुम्ही किती लोकांना मारहाण केलं आणि तुम्ही डोक्याच्या डोक्यावर मारून राहिले सगळ्यांच्या. कोणी आदेश दिला भाई? अगर तुम्हाला आदेश दिला आहे ना मारायचा, तर तुम्ही मारा ना, कमरेच्या खाली मारतात ना लोकं. आम्ही तर काही गलत केलं नव्हतं. आम्ही म्हणत नाही आहोत, की तुम्ही मारा नाही, मारू नका, मारू नका. आम्ही किती वेळा प्रयत्न केला, मारू नका. आम्ही तुम्हाला काही करणार नाही आहोत. आम्ही काही केलं पण नाही तुम्हाला. आम्ही पीसफुल तरीकेने जाणार आहोत. आम्ही ते हिंसक लोकं नाही आहोत. अहिंसावाले लोकं आहोत. किती वेळा झुकून, साष्टांग दंडवत करून, त्यांच्या पायात पडलो. पण त्यांना आमची एक गोष्ट नाही ऐकली. भगाभग, पटापट, जे जे जमलं त्यांच्याशी
त्यांनी मास्क लावून, काही पोलिसवाले मास्क लावून आले होते, काही काही पोलिसवाले बिना नेम प्लेटने आले होते, काही सिव्हिल वर्दीवर होते, सिव्हिलवर होते आणि काही तर पत्रकारांनाही मारलं त्यांनी. अच्छा, एखाद दोन तर मी सांगू शकतो. लल्लन टोपवाल्यांना मारलं. लल्लन टोपवाल्यांना मारलं त्यांनी आणि का अभद्र भाषेत बोलले त्यांच्यासोबत. त्यांनाही माहिती आहे कोणत्या तरीकेने बोलले. धक्कामुक्की करून. असे ते अनेक जण सिव्हिल आहेत, असे अनेक जण आहेत ज्यांना आणि जे प्रोटेस्टमध्ये नव्हते ते त्या जनतेलाही मारलं. जे स्टुडंट बिचारे आपल्या ट्युशनमधून येत होते त्या पोरांनाही मारलं. वाह रे वाह! वाह! तुमची बहुत चांगली एजन्सी आहे आय-बी. तुमची आय-बी पुलवामामध्ये काम नाही करत, तुमची आय-बी उरीमध्ये काम नाही करत. पण तुमची आय-बी ह्या स्टुडंटच्या प्रोटेस्टमध्ये बरोबर काम करते. अरे निष्कर्ष निष्कर्ष आहे का या गोष्टीचा काही? तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब, तुमच्या पाया पडतो. या स्टुडंटला न्याय द्या साहेब. हे फ्युचर आहे. फ्युचर आहे. मी जेव्हा ते सगळं कृत्य बघत होतो ना, मला सहसा मी रडत माझे अश्रू संपून गेले. डोळे पिटून गेले असे. चेहरा उतरून गेला. पण यांची ही बर्बरता संपली नाही. ते बर्बरता करतच गेले आणि अत्यंत घाणेरड्या लेव्हलवर बर्बरता करत गेले. आणि आता काय बोलणार आहो मी त्या गोष्टीसाठी? हे लोकं का करत होते, का नाही करत होते? आता मला माहिती आहे हे लोकं काहून करत होते. कारण की यांना कोणता लोकांनी आदेश आहे तुम्हालाही माहिती आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी आदेश दिलाय. अरे इतका अहंकार कशाला? जेव्हा 10,00,000 लोकांपेक्षा जास्त 10,00,000 लोकांपेक्षा जास्त लोकं तिथे होते. तर तुम्ही हे समजा माझी गोष्ट, की लोकं तुमच्या गोष्टीला दुःख जतवून कसे पीसफुल प्रोटेस्टने जतवून नका. 10,00,000 लोकं फाशी घेईन. तेव्हा तुम्हाला वाटते का 10,00,000 लोकं फाशी घेईन आणि तेव्हा क्रांती होईल? तुम्हाला असं वाटते? अरे जर असं वाटत असेल लोकांना नाही वाटत असेल, की फाशी घेतल्यावर क्रांती होणार, तर 28 स्टुडंटने ऑलरेडी घेतली आहे. अजून किती जणांच्या मृतदेहावर तुम्ही हे राजकारण खेळणार आहात? ह्या समाजातल्या लोकांच्या मृतदेहावर किती दिवस अजून राजकारण खेळणार आहात? प्लीज आपल्या भारताला आमच्या भारताला शुद्ध राहू द्या. ह्या प्रकारच्या नेपाळ किंवा बांगलादेश बनण्यापर्यंत प्रेरित नको करा. आम्ही तर करणार नाही, पण बाकीचे लोकांचं आम्ही सांगू शकत नाही. आमच्या प्रोटेस्टचे लोकं नाही करणार, पण बाकी कोणी बनलं, तर मग तुम्ही सांभाळू शकणार नाही साहेब. कारण की चाहवं तर आम्ही संसदमध्ये 1 घंट्यात दाटली असती संसद. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या बाजूने बसलो असतो. तुम्ही 10,00,000 लोकांना का गोळ्या घालणार होते का? पण आम्ही नाही केलं. आम्ही पीसफुल प्रोटेस्ट केला. तर बघा मंडळी, ह्या आहेत व्यथा आणि वेदना आंदोलनाच्या. जे काही झालं ते खरंच समर्थनार्थ नाहीये. अर्थातच ते निषेधार्ह आहे. खरं तर आपण काल परवाच विशेषवारीच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं, की रक्त येईपर्यंत मारण्याचा अधिकार पोलिसांना नक्कीच नाहीये. पण हा अधिकार कोणी दिला? हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर अनेक आंदोलन करणारे जे आंदोलनकर्ते होते, त्यामध्ये स्त्रिया होत्या, लहान-लहान महिला होत्या, त्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला होता? या सगळ्या आंदोलन चिरडवण्यामागे कोण होतं? हे खरं तर गंभीर आणि अतिशय मोठे प्रश्न आहेत या आंदोलनामागचे. या आंदोलनाबद्दलची अधिक माहिती घेतच राहू. तोपर्यंत सॉरी बरंच सारखी माणसं आज आंदोलनामध्ये आहेत. आपल्या छातीची ढाल करून उभी आहेत आणि ती लढतायत या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, या भारतातल्या तरुण पिढीसाठी ही बरंच सारखी पोरं आज लढतायत. त्यांच्या पाठीशी आज देश म्हणून, आज देशाचे नागरिक म्हणून, तरुण म्हणून आपण उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकूणच लवकरात लवकर भरतजी आपल्या आंदोलनाला यश मिळावं आणि लवकरात लवकर भारताची ही शिक्षण व्यवस्था जी बुरसटलेली आहे खऱ्या अर्थानं, ती भविष्यामध्ये चांगल्या माध्यमातून, चांगल्या व्यवस्थेच्या दृष्टीनं त्यांना व्यवस्थेनं मार्गक्रमण करावं, अशी मी या ठिकाणी आज या चर्चेच्या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो. आपण थांबूयात. भरत सर, तुम्ही विशेषवारीच्या प्लॅटफॉर्मवरती आलात. आपले खूप खूप आभार. आपल्या आंदोलनाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि इथेच थांबूयात. धन्यवाद.